घर चालवणं सोपं नसतं आणि घरासाठी स्वतःला विसरणारी स्त्रीच खऱ्या अर्थाने त्या घराचा आधार असते. एका छोट्याशा गावात रोहित, त्याची पत्नी स्नेहा, आई वडील आणि धाकटा भाऊ राहुल असे सगळे एकत्र एका जुन्या पण प्रेमळ घरात राहत होते. रोहित एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. त्यामुळे दिवसभर घरात नेमकं काय चालतं याची त्याला फारशी कल्पना नव्हती. स्नेहा मात्र पहाटे 5 वाजताच उठायची. सर्वात आधी अंगण झाडायचं, त्यानंतर देवाची पूजा, स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी चहा बनवायचा, नाश्ता तयार करायचा, रोहितचा डबा भरायचा, सासू सासऱ्यांसाठी औषधं आणि गरम पाणी ठेवायचं. यानंतर भांडी, कपडे, झाडलोट पुसणं, पाणी भरणं, बाजारातून सामान आणणं, दुपारचा स्वयंपाक. दिवसभर तिचे पाय क्षणभरही थांबत नसत. घरात एखादा पाहुणा आला तरी सगळ्या जबाबदाऱ्या स्नेहाच्याच खांद्यावर पडायच्या. ती कधीच नाही म्हणत नसे. तिच्या चेहऱ्यावर कायम एक हसू असायचं, पण त्या हास्यामागे लपलेला थकवा आणि वेदना कोणालाच दिसत नव्हत्या. सासूला वाटायचं सून म्हणजे घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती, हे सगळं करणं तिचं कर्तव्यच आहे. त्या अनेकदा म्हणायच्या, आमच्या काळात आम्ही यापेक्षाही जास्त काम केलंय, आता एवढ्यातच थकून कसं चालेल. स्नेहा शांतपणे हसायची, कारण तिला वाद घालायचा नव्हता. धाकटा भाऊ राहुलही स्वतःचं साधं काम सुद्धा स्वतः करत नसे. चहाचा कप, कपडे, जेवण, पाण्याची बाटली सगळ्यासाठी तो स्नेहालाच हाक मारायचा. घरातील इतर सदस्यांनाही तिची इतकी सवय झाली होती की कोणालाच तिच्या विश्रांतीचा विचारही येत नव्हता. दिवसभर काम करून रात्री सर्वजण झोपल्यानंतरही स्नेहा दुसऱ्या दिवसाची तयारी करूनच झोपायची. कधी डाळ भिजत घालायची, कधी पीठ मळून ठेवायचं, कधी मुलांच्या किंवा घरातील इतर गरजांची यादी तयार करायची. तिला स्वतःसाठी वेळच उरत नव्हता. तिचं आवडतं पुस्तक, तिची आवडती गाणी, तिची स्वप्न सगळं कुठेतरी मागे पडलं होतं. तरीही तिने कधीच कोणाकडे तक्रार केली नाही, कारण तिला वाटायचं, हे माझं कुटुंब आहे. एक दिवस सगळ्यांना माझ्या कष्टाची जाणीव नक्की होईल. पण दिवसामागून दिवस जात होते, काम वाढत होतं आणि तिच्या शरीराची ताकद कमी होत चालली होती. चेहऱ्यावरचं हास्य अजूनही तसंच होतं, पण डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं, सततचा थकवा आणि अशक्तपणा तिची वेदना सांगत होते. दुर्दैवाने हे सगळं पाहण्यासाठी कोणाकडेच वेळ नव्हता आणि रोहित, तो अजूनही या सगळ्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होता. दिवसामागून दिवस जात होते, पण स्नेहाचं आयुष्य मात्र बदलत नव्हतं. उलट प्रत्येक दिवसागणिक तिच्या जबाबदाऱ्या आणखी वाढत होत्या. घरात 5 माणसं राहत होती, पण घरातील प्रत्येक कामाची जबाबदारी एकट्या स्नेहावरच होती. सकाळपासून रात्रीपर्यंत तिचे हात एका क्षणासाठीही थांबत नव्हते. कोणी चहा मागायचा, कोणी नाश्ता, कोणी कपडे इस्त्री करायला द्यायचे, तर कोणी पाण्याची बाटली भरून आणायला सांगायचं. अगदी पाण्याचा साधा ग्लास सुद्धा अनेक जण स्वतः उठून घेत नसत. प्रत्येक जण मोठ्याने हाक मारायचा, स्नेहा जरा इकडे ये. एकाच वेळी 4-5 जण वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. कोणाचं औषध, कोणाचा चहा, कोणाचं जेवण, कोणाचे कपडे. स्नेहा मात्र कोणाचाही राग न येऊ देता प्रत्येकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहायची. दिवसभर धावपळ करून तिचे पाय सुजत होते, हात दुखत होते, पाठ सतत ठणकत होती, पण तिच्या वेदना कोणालाच दिसत नव्हत्या. तिला वाटायचं, आज नाही तर उद्या सगळ्यांना माझ्या कष्टाची जाणीव होईल, पण तसं काही घडलंच नाही. एक दिवस सकाळपासूनच तिची तब्येत बिघडली. अंग तापाने फणफणत होतं, डोकं दुखत होतं, शरीरात अजिबात ताकद नव्हती. तरीही ती उठली, कारण घरातील प्रत्येकाला वेळेवर चहा आणि नाश्ता हवा होता. थरथरणाऱ्या हातांनी तिने स्वयंपाक सुरू केला. गॅससमोर उभं राहणं सुद्धा तिच्यासाठी कठीण होतं. तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या, तरीही ती स्वतःला सावरत होती. शेवटी तिने धीर करून सासूकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, आई, आज मला खूप ताप आहे, थोडा वेळ विश्रांती घेऊ का? मग उठून सगळं काम करते. क्षणभर स्नेहाला वाटलं, आज कदाचित तिची अवस्था पाहून घरातील कोणीतरी तिची काळजी घेईल, पण सासूचं उत्तर तिच्या मनाला खोलवर जखम करून गेलं. त्या कठोर आवाजात म्हणाल्या, आमच्या काळात आम्ही कधी आजाराचं कारण सांगितलं नाही. घरातील कामं थांबत नसतात. थोडं ताप आला म्हणून घर चालणं बंद होत नाही. हे शब्द ऐकताच स्नेहाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने काहीच उत्तर दिलं नाही, कारण तिला वाद नको होता. तिने पुन्हा स्वतःला सावरलं, डोळ्यातील अश्रू अलगद पुसले आणि पुन्हा स्वयंपाकाला लागली.
त्या दिवशी ती फक्त शरीरानेच नाही तर मनानेही पूर्णपणे थकली होती. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, या घरात माझी किंमत फक्त काम करण्यापुरतीच आहे का? माझ्या आजाराची, माझ्या वेदनेची, माझ्या भावनांची कोणालाच किंमत नाही का? त्या दिवशी पहिल्यांदाच तिला स्वतःलाच एकटं वाटलं आणि नियतीही शांतपणे सगळं पाहत होती. कारण आता असा क्षण येणार होता जेव्हा या घरातील प्रत्येकाला स्नेहाच्या कष्टांची खरी किंमत समजणार होती. योगायोगाने त्या दिवशी रोहितला ऑफिसमधून अचानक अर्धा दिवस सुट्टी मिळाली. त्याने विचार केला, आज स्नेहाला सरप्राईज देऊ आणि दोघं मिळून निवांत वेळ घालवू. तो आनंदाने घरी आला, पण घरात पाऊल टाकताच त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात नाहीसं झालं. हॉलमध्ये त्याची आई, वडील आणि राहुल आरामात बसून टीव्ही पाहत होते. कोणी चहा पित होतं, कोणी मोबाईलमध्ये गुंतलं होतं, तर कोणी गप्पा मारत होतं. रोहितने सहज विचारलं, स्नेहा कुठे आहे? आईने अगदी सहज उत्तर दिलं, स्वयंपाकघरात असेल, जेवण बनवत आहे. रोहित स्वयंपाकघराकडे गेला आणि जे दृश्य त्याने पाहिलं त्याने त्याच्या मनाला अक्षरशः हादरवून टाकलं. स्नेहा तापाने अक्षरशः थरथरत होती. कपाळावर घाम होता, चेहरा फिकट पडला होता, तिचे डोळे लाल झाले होते. तरीही ती गॅससमोर उभी राहून पोळ्या करत होती. रोहित घाबरून तिच्याजवळ गेला. त्याने तिच्या कपाळाला हात लावला. अंग अक्षरशः तापाने पेटलं होतं. तो घाबरून म्हणाला, स्नेहा, तुला एवढा ताप आहे आणि तू अजून काम करते आहेस? स्नेहाने हलकंसं हसवण्याचा प्रयत्न केला. ती शांतपणे म्हणाली, घरातल्या सगळ्यांचं जेवण बाकी आहे, आधी ते पूर्ण करते. हे ऐकून रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, आपली पत्नी रोज किती मोठा त्याग करत आहे. तो हॉलमध्ये गेला. त्याने घरातील सगळ्यांकडे पाहिलं, पण कोणाला स्नेहाच्या तब्येतीची चिंता नव्हती. त्याला स्वतःवरही राग आला. मी इतके दिवस काय करत होतो? माझ्या पत्नीच्या वेदना मला कधीच कशा दिसल्या नाहीत. त्या रात्री स्नेहाने कसाबसा सगळ्यांना जेवायला वाढलं. स्वतः मात्र ती 2 घासही खाल्ले नाहीत. ती आपल्या खोलीत गेली आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. क्षणातच ती जमिनीवर कोसळली. मोठा आवाज ऐकून रोहित धावत आत आला. त्याने पाहिलं, स्नेहा बेशुद्ध पडली होती. तो घाबरला. तिचं नाव घेत तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. घरातील बाकीचे सदस्यही धावत आले. त्या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. रोहितने तिला तात्काळ दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी करून गंभीर आवाजात सांगितलं, यांच्या शरीरात खूप अशक्तपणा आहे. सततचा ताण, विश्रांतीचा अभाव आणि ताप असूनही काम केल्यामुळे या बेशुद्ध पडल्या आहेत. यांना आता पूर्ण विश्रांतीची गरज आहे. डॉक्टरांचे शब्द ऐकताच रोहितच्या डोळ्यात अश्रू आले. त्याच्या मनात एकच विचार घुमत होता, आज जर मी वेळेवर घरी आलो नसतो तर कदाचित मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट कायमची गमावली असती. त्या रात्री हॉस्पिटलच्या बाहेर बसून रोहितने एक मोठा निर्णय घेतला. आता या घरात सगळं बदलणार होतं आणि त्या बदलाची सुरुवात तो स्वतः करणार होता. रात्रभर हॉस्पिटलमध्ये बसून रोहित एक क्षणही झोपू शकला नाही. डॉक्टरांचे शब्द त्याच्या कानात सतत घुमत होते. वेळेवर उपचार झाले नसते तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती. त्याला जाणवलं, स्नेहा आजारी पडली नव्हती, तर अनेक महिन्यांपासून एकटीने संपूर्ण घराचा भार उचलत होती आणि त्या सगळ्यात तोही नकळत तिच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत होता. सकाळी स्नेहाची तब्येत थोडी सुधारली. तिला घरी आणल्यानंतर रोहितने कोणाशीही वाद न घालता एक निर्णय घेतला. त्याने संपूर्ण कुटुंबाला हॉलमध्ये बोलावलं. आई, वडील, राहुल आणि घरातील सगळे सदस्य एकत्र बसले. सगळ्यांना वाटलं, रोहित कदाचित स्नेहाच्या तब्येतीबद्दल बोलणार, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. तो शांत आवाजात म्हणाला, आजपासून या घरात एक मोठा बदल होणार आहे. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. रोहितने आपल्या हातातील एक कागद टेबलावर ठेवला. त्या कागदावर संपूर्ण आठवड्याच्या कामाचं नियोजन लिहिलेलं होतं. त्याने एक एक काम मोठ्याने वाचायला सुरुवात केली. सोमवारी भांडी राहुल धुणार, मंगळवारी झाडू आणि पुसणं मी करणार, बाजारातून सामान बाबा आणतील, आई स्वयंपाकात स्नेहाला मदत करतील. प्रत्येकजण स्वतःची खोली आणि स्वतःचे कपडे स्वतः सांभाळेल. घरात काही क्षण पूर्णपणे शांतता पसरली. क्षणभर कोणालाच विश्वास बसत नव्हता.
सर्वप्रथम राहुल म्हणाला, दादा, मी कधीच ही कामं केली नाहीत. आईही नाराज होत म्हणाल्या, घरात अशी कामांची वाटणी कधी झाली नाही. पण यावेळी रोहित शांत राहिला नाही. तो ठाम आवाजात म्हणाला, आणि म्हणूनच आज माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हे शब्द ऐकताच सगळे गप्प झाले. रोहित पुढे म्हणाला, स्नेहा या घराची नोकराणी नाही, ती या घराची सून आहे, माझी पत्नी आहे आणि या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. घर फक्त तिचं नाही, हे घर आपलं सगळ्यांचं आहे. मग जबाबदारी ही सगळ्यांचीच असायला हवी. त्याच्या डोळ्यात पत्नीबद्दलचं प्रेम आणि तिच्या कष्टांबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता. तो पुढे म्हणाला, आजपर्यंत स्नेहाने कोणतीही तक्रार केली नाही, पण आता तिच्या शांततेचा गैरफायदा कोणीही घेणार नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच घरातील प्रत्येकजण स्वतःकडे पाहू लागला. स्नेहा खोलीतून हे सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते. ते अश्रू होते पहिल्यांदाच आपल्या नवऱ्याने आपल्या वेदना समजून घेतल्याचे. त्या क्षणापासून त्या घरात बदलाची खरी सुरुवात झाली होती. रोहितने कामांची वाटणी केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस घरातील प्रत्येकासाठी खूप वेगळे होते. राहुलने पहिल्यांदा स्वतःची खोली आवरली. भांडी धुताना त्याच्या लक्षात आलं की हे काम जितकं वाटतं तितकं सोपं नाही. बाबा बाजारातून सामान आणताना थकून जायचे. आई स्वयंपाकघरात स्नेहाला मदत करू लागल्या. फक्त काही दिवसातच प्रत्येकाला जाणवू लागलं की घर सांभाळणं म्हणजे केवळ 2 वेळचा स्वयंपाक नव्हे, तर दिवसभर अखंड चालणारी जबाबदारी आहे. प्रत्येक छोट्या कामामागे वेळ, मेहनत आणि संयम लागतो. ज्या स्नेहाला ते इतकी वर्षे सहजपणे प्रत्येक काम सांगत होते, ती रोज एकटीच हे सगळं हसतमुखाने करत होती. आता प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण झाला. एक दिवस सकाळी स्नेहा स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तेवढ्यात तिच्या सासूबाई शांतपणे तिच्याजवळ आल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी स्नेहाचा हात अलगद हातात घेतला. कंपित आवाजात त्या म्हणाल्या, बाळा, आम्ही तुझे कष्ट कधीच समजून घेतले नाहीत. तू आजारी असतानाही आमच्यासाठी काम करत राहिलीस आणि आम्ही मात्र ते तुझं कर्तव्य समजत राहिलो. आम्हाला माफ कर. हे शब्द ऐकता स्नेहाच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने लगेच सासूबाईंना मिठी मारली आणि म्हणाली, आई, मला तुमच्यावर कधीच राग नव्हता. मला फक्त एवढंच हवं होतं की माझ्या कष्टांची दखल कोणीतरी घ्यावी. तेवढ्यात राहुलही पुढे आला. तो लाजत म्हणाला, वहिनी, मी माझी सगळी कामं तुझ्यावर टाकायचो. आता कळलं तू किती दमायचीस. मला माफ कर. बाबांनीही तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून या घरात कोणताही माणूस एकटाच सगळं ओझं उचलणार नाही. हे सगळं पाहून रोहितच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. तो स्नेहाजवळ गेला आणि हसत म्हणाला, आज मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटतो. मी फक्त माझ्या पत्नीची साथ दिली नाही, तर आपल्या घराला पुन्हा एक कुटुंब बनवलं. त्या दिवशी त्या घरात फक्त कामांची वाटणी झाली नव्हती, तर प्रेम, आदर आणि जबाबदारीचीही समान वाटणी झाली होती. आणि हाच बदल त्या कुटुंबासाठी नव्या आनंदाची सुरुवात ठरला. स्नेहाच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं मनापासूनचं हास्य परत आलं. तिला आता फक्त घरातील सून म्हणून नव्हे, तर घरातील मुलगी म्हणूनही मान मिळू लागला. एका संध्याकाळी सगळे मिळून जेवायला बसले होते. हसणं, गप्पा आणि आनंदाने भरलेलं ते वातावरण पाहून रोहितच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तो स्नेहाचा हात हातात घेत हसत म्हणाला, जे घर कामाची वाटणी करतं तिथे प्रेम कधीच कमी होत नाही. एकमेकांना आधार माणसंच माणसाचं खरं कुटुंब घडवतात. स्नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण तिला आता फक्त मदत करणारा नवरा नव्हता, तर तिच्या कष्टांचा आदर करणारा खरा जीवनसाथी मिळाला होता. संसार एका व्यक्तीच्या त्यागावर नाही, तर सगळ्यांच्या सहकार्यावर चालतो. जो नवरा आपल्या पत्नीच्या कष्टांची किंमत ओळखतो आणि तिच्या प्रत्येक संघर्षात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तोच तिचा खरा जीवनसाथी ठरतो. घर तेव्हाच स्वर्ग बनतं जेव्हा कामाची नव्हे, तर प्रेम, आदर आणि जबाबदारीचीही समान वाटणी होते. ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर एक क्षण थांबा आणि विचार करा, आपल्या घरातील कामाची समान वाटणी होते का? जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमचा पाठिंबा नक्की द्या. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. घरातील कामं सगळ्यांनी मिळून करायला हवीत का? हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा, कारण कदाचित ही कथा एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या, नात्यांची किंमत सांगणाऱ्या आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या हृदयस्पर्शी कथेसह. तोपर्यंत आनंदी रहा आणि आपल्या माणसांवर प्रेम करा.